नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे। आज 1 जानेवारी म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात आणि बौद्ध समाजाचाच म्हणजे भीम अनुयायांचा कोरेगाव भीमा या ठिकाणी शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि या दरम्यान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून अनेक लोक या भीमा कोरेगाव या ठिकाणी त्या शौर्य दिनाचं औचित्य साधून त्या विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी येत असतात आणि या दरम्यान ज्या भीमसैनिकांना जेवणाची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल किंवा काही मदत लागली तर शिरूर नगर रोडवर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत, जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि याच बातमीचा आढावा घेतोय आपण या ठिकाणचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। 2-4 वर्षापूर्वी कोरेगाव भीमा येथे एक अनुचित प्रकार घडला होता। काही भीम या अनुयायांवर हल्ला करण्यात आला होता, परंतु अशा प्रकारचा हल्ला त्यानंतर कोणीही केलेला नाही। मी सगळ्या भीम अनुयायांना एक फक्त आवाहन करतो की काही लोक आपल्या आपल्यात वाद लावून आपल्या जातीत वाद पेटवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु एक लक्षात ठेवा, बहुजन समाज हा सर्व बहुजन समाज हा एक आहे। खरं बघायला गेलं तर जनतेमध्ये, माणसांमध्ये, सामान्य व्यक्तींमध्ये कुठेही जातीवरून आपल्यामध्ये भांडणं नाहीत, परंतु काही राजकारणी लोक त्यांच्या स्वतःच्या सत्तेसाठी सत्ता आणि राजकारण करण्यासाठी जातीत भांडणं लावत असतात। तर मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपण सगळे एक आहेत, सगळ्यांनी एकतेचा संदेश दिला पाहिजे। कुणीही असो, उच्चवर्णीय असो, मराठा, मांग, चांभार, महार, 12 बलुतेदार, आपले जे कोणते लोक आहेत आपण सर्व एक आहे आणि एक बंधुभावाने आपण जगलो पाहिजे। आणि डॉक्टर बाबासाहेबांनी राज्यघटनेतून पण आपल्याला हीच शिकवण दिलेली आहे। सगळ्यांनी संघटित पण झालं पाहिजे आणि आपल्या ज्या न्याय हक्कांसाठी आपण संघर्ष पण केला पाहिजे। तसेच आजच्या या 1 जानेवारी या दिवशी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या सर्व भीम अनुयायांना मी आमच्या संपूर्ण शिरूर नगरीतर्फे, तसेच भीम बुद्ध प्रतिष्ठान, प्रवीण शिशुपाल सोशल फाउंडेशन आणि महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती यांच्यामार्फत मी खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जानेवारी शौर्य दिनाच्या सर्व बांधवांना, भगिनींना माझ्याकडून शुभेच्छा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।